मस्त झाला ना वेदांचा बर्थडे? हो ना, आणि या वर्षीचा बर्थडे तर आणखी स्पेशल आहे त्याच्यासाठी. का? का? कारण तू आहे समू. मी? हो. माझं काय? अगं, यू आर लव्ह ऑफ हिज लाईफ. तू पुन्हा सुरू झालास. अगं नाही, खरंच. तू त्याच्या डोळ्यात बघितलंयस का? तो खरंच प्रेमात पडलाय तुझ्या. रोज बघते मी, कायम असे वटारलेले असतात. वटारलेले? अगं असं काहीही नाहीये. काय अमू? बरं मला सांग, तो माझ्या प्रेमात कसा आणि का पडेल? का नाही म्हणजे कुणी असं ठरवून प्रेमात नाही पडत. मला असं वाटतं प्रेमात पडायला कारण नाही लागत ना अमू. बरोबर आहे तुझं, पण अरे आम्ही दोघं खूप वेगळे आहोत. म्हणजे आम्ही भेटलो ना तर आम्ही बोलत नाही, आम्ही भांडतोच, फक्त भांडतो. सो नाही 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 नाही, मी वेदांच्या बाबतीत विचार सुद्धा नाही करू शकत. अगं काय अमू? तुला सांगू का, तुझा हा मित्र आहे ना, एक नंबरचा खडूस आणि खतरूड माणूस. काही खतरूड वगैरे नाहीये तो. ओके, वरवर दिसत असेल असं, पण खूप प्युअर, इनोसेंट, केअरिंग आहे ग. म्हणजे फणस असतो ना, अगदी तसा आहे. बाहेरनं काटेरी, आतमध्ये मऊ, गोड असा आहे वेदांत. वेदांत, मूल्य, तू एवढ्या रात्री इथे काही हवंय का तुला? अरे नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मग आले असंच. ओके. तू झोपला का नाहीस? सहज. सहज? हो, बस ना. बाय द वे, छान दिसतंय ते घड्याळ. थँक्स फॉर द गिफ्ट अमूल्य. ऍक्च्युली आजपर्यंत कोणीच मला घड्याळ गिफ्ट नाही केलंय. बरं झालं आपण इकडे आलो. ते छान वाटतंय नाही तर शांतता पण तिकडे अनुभवतच नाही. एक्झॅक्टली. रोज मी इथे एकटा बसलो होतो. मला ही शांतता खूप आवडते. चला आपल्या काहीतरी आवडी निवडे जाऊया. बाय द वे वेदांत, एक प्रश्न विचारू? खरं खरं उत्तर द्यायचं. हा विचार. तो आर्चरीच्या गेम मध्ये मुद्दामून हरलास ना? काही गरज नव्हती असं करायची. अमूल्य, मी मुद्दाम का अरे? आणि तुला माहितीये ना, वेदांत वानखेडेला हरण्याची सवय नाही. तू मुद्दामच हरलास. बरे ठीक आहे, जाऊ दे. मला आता ह्या गोष्टीवरून भांडायचं नाही. असंही आज तुझा बर्थडे. म्हणजे बर्थडे संपल्यावर परत भांडणार असतो. मूल्य,
मगाशी तू आणि अमर्त्य बोलत होतात, ऑब्विसली माझ्याबद्दलच बोलत असाल. म्हणजे तुम्ही काय बोलत होता? का तुला आवडत नाही का मी बोलतो ते? म्हणजे जेलस होतोस का तू? नाही नाही मला का जेलस फील होईल? तसं तुझ्या मित्राने मला तुझ्या बाबतीत खूप सिक्रेट सांगितले का? काय? कोणत्या सिक्रेट्स? इट इज अ सिक्रेट वेदांत. अमर्त्याला ना आणलंच नव्हतं पाहिजे पिकनिकला. बाय द वे, ते मगाशी तू म्हणालीस की मी या जगातला सगळ्यात बेस्ट बॉस आहे. हो मग, नो डाऊट तू या जगातला बेस्ट बॉसेस. मूल्य, मी फक्त तुझा बॉस आहे का? म्हणजे मित्र नाहीये का? मित्र माहिती नाही. असं नकोस, जा जाऊन जा, पुढे ऑफिस आहे. अरे काय रे तू पण, बघ ना किती मस्त वातावरण. मी आहे ना आजची अख्खी रात्र जागू शकते. मग जागत बसतोच. तुझं उद्या कॉलेज नसेल, पण माझं ऑफिस आहे. माझं पण आहे, म्हणूनच सांगतोय जाऊन झोप. गुड नाईट ओ रसिक माणसा. अमूल्य, गुड नाईट. हॅपी बर्थडे वन्स अगेन. गुड नाईट. हो नो, मी सोडायला जायला हवं होतं का? खूप मोठा नेता लागून गेलास का? हा? राजकीय कैदी लागून गेलास? अरे खून केलायस तू. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. साहेब, देवाची आरती करायची सोडून तुम्ही वानखेडे साहेबांची आरती करू राहिले. वानखेडे साहेबांना तुम्ही देव मानता का? देवच मानायचो मी यांना. माझं सर्वस्व अर्पण केलं होतं मी यांना. देव देव म्हणून ज्याच्या नावाचा जप करता, तो देवच ऐन मोक्याच्या वेळेस तुमच्या डोक्यावरचा हात. म्हणजे रात्रंदिवस साहेबांसोबत असायचो मी. सावलीसारखा त्यांच्या सतत मागे पुढे. साहेबांना काय हवं काय नको. साहेब नुसते माझ्याकडे बघायचे, मला लगेच कळायचं साहेबांना काय हवंय. साहेबांनी केलेला गुन्हा मी स्वतःच्या अंगावर घेतला. त्यांच्याऐवजी जेलमध्ये गेलो. साहेब म्हणायचं तुला मी सोडवे. नाही सोडवला साहेबांनी. मग थोडे महिने
वर्ष गेली. आताच मी आशेवर बसलो, साहेब आज सोडवतील मग सोडवतील, पण साहेबांचं साम्राज्य वाढत गेलं. साहेब विसरले मला. जो गुन्हा मी केलाच नाही त्याची शिक्षा भोगत होतो मी. साहेबांच्या मागे सगळं आयुष्य उधळून लावलं मी, सगळी माझी स्वप्न उधळून लावली मी. तिच्यावर माझं प्रेम होतं, ती सुद्धा सोडून गेली. साहेब माझं सगळं आयुष्य ओरबाडून टाकलं तुम्ही. आता ओरबडायची माझी वेळ आहे. तुरुंगात घालवलेला प्रत्येक क्षण ना क्षण वसूल करणार मी, व्याजासकट. आई, अगं वेदांत येणार आहे की नाही घरी? माहित नाही ग मला. अगं वाढदिवस आहे ना त्याचा, घरी नको यायला का ह्या मुलांनी? नूतन, हे मला विचारण्यापेक्षा त्याला फोन कर आणि त्याला विचार ना. फोन करायची काही गरज नाही, आलोय आम्ही. आलात वेदांत, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. देव तुला सद्बुद्धी देव. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. थँक्यू. आशीर्वाद. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. अरे पिकनिक कशी झाली तुमची? अरे सॉलिड एकदम. खूप मजा केली आम्ही, नुसता कल्ला केला. आणि अमर्त्य आलाय ना? कुठे आहे तो? तो तुमने बुलाया और हम आ गए. आजी पाय पडतो. सुखी राहा. पाय पडतो का? सुखी राहा. आणि काय रे गधड्या, तुला साधा एक फोन नाही ना करता येत? अगं फोन करायची काय गरज आहे, थेट मी चालू ना भेटायला. काय कसा आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस काकू? माझं काय चाललंय. मी फ्रेश होऊन येतो, ऑफिसला जायचंय ना. वेदांत एक मिनिट, आलेच. जी काय? वेदांत तुझ्यासाठी. आई अगं कशाला हे? आता मी काय लहान राहिलोय का? तुला नकोय का ते? मला दे, मला आवडतात गिफ्ट्स. अरे नाही, बरोबर आहे तुझं वेदांत. आता लहान कुठे आहेस ना तू, पण आत्तापुरती ही गिफ्ट घे. लवकरच मोठं गिफ्ट देणार आहे मी तुला. मी फ्रेश होऊन येतो. मी पण येतो. मी पण येतो जरा फ्रेश होऊन. प्रवासाचा कंटाळा आलाय आता जरा. नाही नाही, एक मिनिट. जरा ये ना इथे, बस ये. ओके ये. ओके. बस. मला तुझ्याशी खूप बोलायचंय. मलाही तुझ्याशी खूप बोलायचंय. हा, मला सांग, वेदांत तुझ्याशी त्याच्या मनातलं सगळं बोलतो ना? हो. मग त्याची गर्लफ्रेंड कोण आहे ना ते सांग मला. अमर्त्य, खरंय का हे? त्याची गर्लफ्रेंड? हो. अरे त्यांनी स्वतः मला सांगितलंय तसं. हो. अमर्त्य, अरे कोण आहे ही मुलगी? काय तुम्ही आल्या आल्या बाउन्सरच टाकलात एकदम.
सांगतो पण थोडासा आराम करतो आधी, थकलोय खूप प्रवासाने. नाही नाही, खरंच दमला असशील. आराम कर. चल गेस्ट रूम दाखवते तुला. ये चल ये. येस. वेदांत, हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील ना, असं गिफ्ट देणार आहे मी तुला. बरं झालं आपण आज लवकर आलो. सगळी कामं पटपट उरकून घेऊ. हो. अरे हे बघ काय, हे बघ. अरे श्रीपाद, हे बघ काय, मला कोणीतरी गिफ्ट पाठवलंय रे. हो हे बघा माझ्या टेबलवर पण आहे. अरे सगळ्यांच्याच टेबलवर आहे. अरे सगळ्यांच्याच टेबलवर गिफ्ट आहे, पण एवढे गिफ्ट पाठवलेत कोणी? कोणी पाठवलं? हा मला आठवलं कोणी पाठवलेत. कोणी? अहो विसरलात का? आपण पिकनिकला असताना सर म्हणाले होते आपण ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्यांच्या टेबलवर गिफ्ट असेल करून. अरे हो. अरे काय वेदांत सर शब्दाचे पक्के आहेत नाही. अरे पहिले ते गिफ्ट उघडून तर बघा काय त्यामध्ये. हो. घड्याळ आहे. सरांनी माझा विचार करूनच गिफ्ट दिलंय. मला घड्याळ हवंच होतं. काय? नाही मला सांग, तुझा विचार करून सरांनी गिफ्ट घ्यायला तू एवढा कोण लागून गेला रे? हा? अहो पण मला घड्याळ हवंच होतं. नाही तू समजलं नाही मला काय म्हणायचं ते. काय? बघ, सगळ्यांना सरांनी घड्याळ गिफ्ट केले म्हणजे कळलं याचा अर्थ? अरे सरांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत. नाही कळलं? म्हणजे बघ, अरे सरांनी एकतर गिफ्ट दिले आणि दुसरं म्हणजे घड्याळ गिफ्ट दिले. अरे म्हणजे याचाच अर्थ सरांनी इनडायरेक्टली असं सांगितलंय की अरे भैताडांनो, ऑफिसला येताना जरा टाइमात येत जा. गुड मॉर्निंग सर. हॅपी बर्थडे वेदांत सर. थँक्यू. आई तू आज ऑफिसला? तुझी ओळख करून द्यायची आपल्या कंपनीच्या नवीन बोर्ड मेंबरशी. म्हणजे तू ऐकणारच नाहीस? गुप्ते, या कंपनीची किती टक्के मालकी माझ्याकडे आहे? मॅडम 76%. ऐकलंस का? त्यामुळे मला कुठलाही निर्णय घेण्यापासून तू थांबवू शकत नाहीस. आपण आत केबिन मध्ये जाऊन शांतपणे बोलूया का? मला त्याची काही गरज वाटत नाहीये. मग मलाही नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टरची गरज वाटत नाहीये. गुप्ते, वेदांत सर, मॅडम जो डिसिजन घेतील तो तुम्हाला एक्सेप्ट करावाच लागेल. पण कोण आहे नवीन बोर्ड मेंबर ते तरी सांगशील? कळेल, येतीलच आता. नमस्कार. हाय, हे का आले तिथे? अरे असं काय करतोयस? हेच तर आहेत आपले नवीन बोर्ड मेंबर. आज आमच्या वेदांचा वाढदिवस आहे. अरे वा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकत्र काम करू, कंपनीचा विकास व्हावा, हेच माझं ध्येय आहे. आज खरं तर वानखेडे साहेब हवे होते. आनंद वाटला असता त्यांना. तुझं नाव काय? विजय.
मला ऑफिस दाखव. सर विजय, ठीक आहे मॅडम, या. मस्त बर्थडे गिफ्ट दिले साई. आतापर्यंत मिळालेलं सगळ्यात मोठं बर्थडे गिफ्ट.